मध्ये येणार ब्लॉग मध्ये. काय का कशासाठी करतात हे? हा सांग तरी. अरे पळते कुठं? अडवून काय करायचं? पैसे घ्यायचे. ए दे रे. चालू राहू. हे आम्हाला अडवलंय. सिस्टम भारी होते. हॅपी होली. जाऊ का आता? तू का बघ इकडे. इकडे थोडं मागे जा. थोडं बोला हॅपी होली. कॅरी ऑन. ठीक आहे थँक्यू. अनिकेत काजारे म्हणून आहे. काजारे. हा तर मित्रांनो आपण निघालो का फायनली. बाय बाय. हॅपी होली. जाताना दिले दादा. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत काजारे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मी 5:30ला निघालो होतो घरातून आणि आता वाजलेत 6:30. तर विशालच्या इथे थोडासा लेट झाला मला. तर पेट्रोल पंपावरती गर्दी होती तर त्याच्यामुळे मला लेट झाला. आणि आत्ता आम्ही प्रॉपर 6:30ला आमच्या राईडला सुरुवात केलेली आहे. तर नक्की ब्लॉग बघा. आणि आज आहे होळी तर तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर नक्की व्हिडिओ बघत राहा. तर कुठे जातो तुम्हाला सांगणार नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू. आम्हाला इथून दाखवते 12 किलोमीटर दाखवते. गाव लागेल तिथून सरळ पुरं निघलं. पहिला टर्न लागेल, दुसरा टर्न लागेल, तिथं खदान लागेल. ओके. खदानच्या नंतर पुढे गेल्यावर ना एक रस्ता फिरेल. ओके. तो रस्ता पकडायचा. तो मराठीच्या पारा बोलतील त्या. मराठीच्या पाऱ्यावर गेल्यानंतर ना मग पुन्हा तिथून एक शॉर्टकट आहे. डायरेक्ट गाड्या जातात. गाड्या जातात, बाईक जातात. थँक्यू. आता आम्ही थोडासा रस्ता आज चुकलो होतो. युटर्न घेतला आणि इथं बोरं घेऊन खाली जा जाय पुढे. आता विशाल डांबरे दगड मारतोय, बोरं मारतोय. बोरं बघ आधी कसे बघ खावं. एका याच्यातच एवढी पडली. तिथं बोरं पाडायचा कार्यक्रम चालू होता. तिथं राईड थांबवलं आम्ही. तर प्रॉपर ॲड्रेस विचारला त्या काकांना. तर काकाने त्या ॲड्रेस सांगितला. तर आता आम्ही त्या ॲड्रेसवर जातोय. आम्हाला भटकवतोय. हो हो. तर आम्ही गुगल मॅप लावला आहे पण गुगल मॅप मला जाम भटकवतो इकडे तिकडे. तर आता दादाला ॲड्रेस विचारला आहे. तो दादा तो पुढे जाऊन आता ॲड्रेस सांगणार आहे. तर त्याच्या मागे मागे जातो आहे तिथपर्यंत आणि पुढे प्रॉपर त्या लोकेशनला गेल्यावर तो ॲड्रेस सांगणार आहे आम्हाला.
जर तुम्हाला या मंदिरात यायचं असेल तर रस्ते गावागावातून आहेत. तर प्रॉपर गाववाल्यांना रस्ते विचारा, ते तुम्हाला असं सांगतील. तिथून खरं गेलास ना तो पुढे जाऊन तुला एक शेलारपाडा लागेल. शेलारपाडा गाव नाव. तिथून लेफ्ट मार. शेलारपाडामधून डायरेक्टली स्ट्रेट जा ना, तिथे तुला तो स्टॉप लागेल यांचा. मराठवाडा म्हणून गाव आहे, तो लागते महाराज मंदिर. एकदम सरळ जाऊ ना, एकदम सरळ जाऊ. ठीक आहे, चालेल. थँक्यू. वाजून घ्या काय गुगल मॅपवरती कधी तुम्ही भरोसा देऊ नका. गुगल मॅप एकदम आपल्याला जाम फिरवतो आणि त्याच्यामुळे जर अजून गुगल मॅप पण लावा. ॲक्च्युली मग तेवढं तुम्हाला थोडंफार समजेल, थोडंफार जवळपास. आणि गावातली माणसं असेल तर ते गावातल्या माणसांना पण तुम्हाला गावातली माणसं म्हणजे प्रॉपर ॲड्रेस सांगतात. त्यांना समजतं की सनराईज झालेला आहे. ते सनराईज तुम्ही बघताय तर तुम्हाला दिसत असेल. प्रॉपर झालं आहे, झालंच आहे, प्रॉपर झालंच आहे. तो आता त्यामुळे तो जरा हे बाबा बाबांना ॲड्रेस विचारला. ठीक आहे, थँक्यू. तर हे बघा आता कसं दिसतंय एक नंबर. गुगल मॅपने जय केला आपला. आज लोकांनी सांगितलं रस्ता बंद आहे, पण मोठी 4 व्हीलर वगैरे जाऊ शकत नाही आहे. तर 2 व्हीलर्स वगैरे आले तर तुम्ही जाऊ शकता. रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये दगड्स वगैरे. फायनल काम मंदिर तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत का झाले तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज माझ्या बाजूला विशाल आहे. तर आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलो. तर आजच ओपनिंग आहे मंदिराचं. तर आपण आता आतमध्ये जातो आहे. तर आता आम्ही आलो सकाळ सकाळ आलो मॉर्निंगला, तर त्याच्यामुळे आम्हाला लवकर आतमध्ये पाठवत आहेत. मोबाईल देखील
तर मित्रांनो हे पहिलं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बनवलेलं, ते पण एवढं मोठं. तर भारी मंदिर बनवलं आहे. कोणी यायच्या आधी आम्ही आलो. तर अजून उद्घाटन पण नाही झाले, त्याच्या अगोदर आम्ही आतमध्ये आलो. तर त्या दादाने आम्हाला आतमध्ये सोडलं, तर त्या दादाला विचारलं आम्ही त्यांचे की खूप उपकार, धन्यवाद, त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. त्यांचं नाव नाही विचारलं आम्ही, पण धन्यवाद. तर पूर्ण शांतता आहे आणि मस्तपैकी असं सुंदर वाटते आणि चिमण्यांचा आवाज येतोय. तर तुम्हाला पण बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, तो चिमण्यांचा आवाज आहे. एक नंबर वाटते, शांतता. मित्रांनो आजचं तारीख आहे 14 मार्च. तर आज मंदिराचं लोकार्पण सोहळा आहे. तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ते येणार आहेत लोकार्पण सोहळ्याला. तर सोहळा हा जोरात होणार आहे. तर हे पहिलं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अख्ख्या महाराष्ट्रातील, अख्ख्या देशातील. तर एवढं मस्त सुंदर असं मंदिर आहे. छान आहे. तर आता मित्रांनो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघून निघालो. तर कारण की कार्यक्रम लेट चालू होणार आहे, दुपारी 3-3:30 वाजतील. तर कारण की एवढं थांबणं काही शक्य नाही आहे, त्याच्यामुळे आता आम्ही वज्रेश्वरी जातो आहे. तर वज्रेश्वरीचा मॅप टाकला आहे, तर आता वज्रेश्वरीला जायचा प्लॅन चालला आहे आमचा. तर निघालो येऊन आम्ही आता. तर बाईक काढूया फायनली, तर रेडी. आता आम्ही फायनली आता वज्रेश्वरी निघालो. बाईकून मंदिर वगैरे आमचं बघून झालेलं आहे. टिमलाय भारी आमचं. आता मस्त सकाळ पण मस्त झाली आपली, कारण की आम्ही लवकर पण आलेलो, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे आता तो कोणाला पदवी जाऊन देत नाही, काही ट्री बंद केली. आता आम्ही आता वगैरे शोधले. आता आम्हाला परत भेटू. ओके दादा, कलर नका लावू, फक्त मंदिरात जायचं. पैसा पकडे गेले. चॅनल कुठलं आहे? अनिकेत काजारे म्हणून आहे. काय त्याला आपण दिसतो असं. तुला युट्यूबर गोपुरातच काढू का? बोला. एवढाच आवाज आहे. जोरात जोरात वन्स मोर. 1 2 3. थँक्यू. हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली. मारामारी करते. हॅपी होली, हॅपी होली. हसतोय तू तर.
हा रोड वज्रेश्वरीला जाईल ना. सरळ जा. सरळ जा ना. ठीक आहे. आणि पुढे पण काट आहेत. हो जाऊ दे की आता. हॅपी होली, हॅपी होली बोल, हॅपी होली, हॅपी होली बोल. काय बोलत पुढे कोण हॅपी होली बोला, हॅपी होली बोला, हॅपी होली. अरे हॅपी होली बोला. कोणी सांगेल मधला रस्ता. मधलं सांगेल. इकडनं आता पहिल्याच लेप घ्या. ओके. सरळच जायचं आहे. मग जुगाड लागेल. जुगाड लागेल ते राईटला जायचं आहे सरळ. म्हणजे सरळ तिकडे जायचं. हॉटेल्स वगैरे मिळते का तिथे? हॉटेलला माणसं मला इकडनं आंबाडीला मिळेल. हायवे ठीक आहे, चालेल. थँक्यू. हॅपी होली. हॅपी होली. तर मित्रांनो आता आम्ही जर त्या शॉर्टकटने गेलो तर शॉर्टकटने गेलो तर आम्हाला हॉटेल्स वगैरे काय मिळणार नाही. त्याच्यामुळे आता आम्ही हायवे जातो. तर हायवे आम्हाला आता 5 किलोमीटरवरती जाऊ देतो. 2 किलोमीटर एक्स्ट्रा वाढतो. शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही प्रॉपर वज्रेश्वरी जिथे आलो तर गाडीचं पार्किंग केली. त्यांच्या दुकानाची पार्किंग केली. विशाले कमळ घेतला मी असं पाय कसं पडणार तर ते काढा लागेल. पडूया तर मित्रांनो आम्ही आत्ता जातोय गरम पाण्याचं कुंड बघायला. तर तिथे नदी पण आहे. तर नदीमध्ये बघून अजून काय प्लॅन नाही केले तर चालेल. आता आम्ही आलो कुंड इथे गरम पाण्याचं कुंड इथे. कुंड आहे. तर मित्रांनो आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय.